नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती कुक विथ अक्षतामध्ये. आणि आज मी इथे तुमच्यासाठी घेऊन आले एकदम सोपी आणि सिंपल अशी व्हेज बर्गर पॅटीसची रेसिपी. खूप सोपी आहे बनवायला. तर चला मग आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर इथे मी 5 ते 6 बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत. त्यात मी ॲड केले आहेत बॉईल केलेले हिरवे मटार. त्यानंतर त्यात आपल्याला ॲड करायचं आहे अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा चिकन मसाला. आणि नंतर मग ह्यात आपल्याला ॲड करायचं आहे लाल तिखट, आपल्याला जितकं तिखट हवं असेल त्या अनुसार. नंतर ह्यात मी ॲड केलेलं आहे मीठ आणि कोथिंबीर. आणि आता इथे मी ॲड करत आहे थोडेसे ब्रेड क्रम्स. आणि त्यानंतर हे जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता मी इथे. आणि आता हे ज्या मिक्सचरच्या आपल्याला एक एक करून ना अशा टिक्की बनवून घ्यायच्या आहेत. तर चला मी इथे पहिला ना ह्या सगळ्या टिक्की आधी बनवून घेते एक एक करून अशा प्रकारे. आता आहे ना मी इथे सर्व टिक्की रेडी करून घेतलेल्या आहेत. आणि आता ना आपल्याला एक कोटिंग बनवायची आहे कॉर्नफ्लॉरची. तर त्यासाठी मी इथे 5 ते 6 चमचे कॉर्नफ्लॉर घेतलेलं आहे. त्यात थोडंसं पाणी मिक्स केलं आहे आणि पातळ असं एक मी कोटिंग रेडी करून घेतलेलं आहे. आणि आता हे बघू शकता तुम्ही, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आपल्याला त्या मिक्सचरची. आणि इथे घ्यायचे आहेत आपल्याला थोडेसे ब्रेड क्रम्स. आता जे आपले आलू टिक्की आहेत ते आपल्याला एक एक करून त्या मिक्सचर जे कॉर्नफ्लॉरचं आपण बनवून घेतलेलं आहे त्यात पहिल्या डिप करायच्या आहेत. आणि नंतर मग आपल्याला त्या डिप करायच्या आहेत ब्रेड क्रम्समध्ये. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर असं मी आता एक एक प्रत्येक आलू टिक्कीला मिक्स करून घेणार आहे मी. पहिलं कॉर्नफ्लॉरमध्ये आणि त्याच्यानंतर आपले जे ब्रेड क्रम्स आहेत त्यामध्ये. तर चला आपण पहिला आता सगळं टिक्की रेडी करून घेऊयात अशा प्रकारे. तर आता मी इथे सर्व टिक्की बनवून रेडी करून घेतलेल्या आहेत. आणि आता मी बनवणार आहे बर्गरसाठी लागणारा सॉस. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे मेयोनीज आणि त्यामध्ये मी ॲड करणार आहे टोमॅटो केचप. आणि हे सगळं आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एका साईडला तर मी हे ठेवून देते आहे. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं होतं. तर तेल जे आहे ना हे आपल्याला जास्त गरम नाही करायचं आहे, मीडियमच गरम पाहिजे. आणि गॅसची फ्लेमसुद्धा जी आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या ज्या टिक्की आहेत ना त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. कारण आपण ह्याला जे ब्रेड क्रम्स लावलेले आहेत त्यामुळे ह्या ज्या टिक्की आहेत ना ह्या लवकर ब्राऊन होतात. आणि आता इथे बघू शकता की तुम्ही किती क्रिस्पी अशा माझ्या ज्या आलू टिक्की आहेत त्या बनून रेडी झालेल्या आहेत. तर इथे आपण आपला जो बर्गर आहे आता तो रेडी करून घेऊया. तर इथे मी बर्गरची जी पॅटी आहे ती ठेवलेली आहे. त्यावर मी आता मेयोनीज आणि जे केचपचं मिक्सचर मी बनवलं होतं, सॉस बनवला होता, तो मी आता ह्याच्यावर अप्लाय करून घेते आहे. तर अशी मस्त छान अशी आपल्याला सॉसची लेअर जी आहे ती पॅटीवरती लावून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आता मी ते एक एक करून ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा ॲड करणार आहे. तर इथे मी पहिलं लावत आहे लेट्यूस. तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल आवडत तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. नंतर मग मी इथे ॲड केलेला आहे कांदा, टोमॅटो. आणि हे सुद्धा तुमच्या आवडीवरती आहे, कोणाला जास्त आवडतात तर कोणाला नाही आवडत त्यांच्या बर्गरमध्ये. नंतर मग मी इथे ॲड करत आहे एक चीज स्लाईस. आणि आपली जी व्हेज बर्गरची आलू टिक्की आहे ती मी इथे ॲड केलेली आहे. आणि आपला जो वरचा बन आहे तो मी इथे लावलेला आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की किती छान असा व्हेज बर्गर एकदम मॅकडीसारखा तयार झालेला